नमस्कार प्रेक्षको, शिवन्या पाटील चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण नवनाथ भक्तिसार अध्याय 19 पाहणार आहोत. कलिंगाबरोबर गोरक्षनाथाचा स्त्रीराज्यात प्रवेश आणि मारुतीची दुर्दशा. जेव्हा कानिपा व गोरक्ष यांच्या भेटी झाल्या तेव्हा तू गुरुच्या शोधात का फिरतोस? तुझा गुरु मच्छिंद्रनाथ तर स्त्रीराज्यात मौजा करीत आहे असे गोरक्षास कानिफाने सांगितले. ते ऐकून गोरक्ष स्त्रीराज्यात जावयास निघाला व त्या सीमेपर्यंत येऊन पोचला. नंतर त्याच्या मनात अनेक विचार येऊ लागले. ते तर्क अशा प्रकारचे की ज्या ठिकाणी गुरुराज आहेत त्या ठिकाणी वैभव काही कमी नसायचे, परंतु ख्याली खुशाली गुरुजी पडल्यामुळे मला ओळखतील की नाही हीच भ्रांती आहे. अशा प्रकारचे अनेक तर्क त्याच्या मनात आले. त्यावेळी कलिंगा या नावाची एक वेश्या आपल्या परिवारासह स्त्री देशात जात होती. ती रूपवती असून नृत्यगायनात अप्सरा, गंधर्व यांना लाजवण्या इतकीच हुशार होती. तिची व गोरक्षनाथाची मार्गात गाठ पडली. मग तो तिच्याजवळ जाऊन तुला तिचे नाव गाव कोठे जायचे हे विचारू लागला. तेव्हा ती म्हणाली, मला कलिंगा असे म्हणतात. मी स्त्रीराज्यात जात होते. तेथे मैनाकिनी या नावाची स्त्री राज्यकारभार करीत असते. तिला मी आपली नृत्यगायनाला कला दाखवून वश करून घेणार आहे. तिची मर्जी प्रसन्न झाली म्हणजे ती पुष्कळ द्रव्य देईल. ते कलिंगेचे भाषण ऐकून तिच्याच संगतीने गोरक्षनाथाने स्त्रीराज्यात जाण्याचा बेत ठरविला. तिच्याबरोबर आपणास राजगृहात जाता येईल व मच्छिंद्रनाथास गुरुचाही पक्का तपास लागेल हा त्याचा विचार होता. त्यावरून त्याने तिच्याजवळ गोष्ट काढली की कृपा करून मला समागमी न्याल तर बरे होईल. माझ्या मनातून तुमच्याबरोबर यावे असे वाटते आहे. हे ऐकून ती म्हणाली, तुमच्या अंगात कोणता गुण आहे? तेव्हा गोरक्ष म्हणाला, मला गाता येते व मृदुंगही वाजविता येतो. मग तिने त्यास सांगितले, तुमच्या अंगचा गुण प्रथम येथे दाखवा. तेव्हा त्याने आंब्याच्या झाडाखाली बसावयास घातले व तिने सारंगी, मृदुंग वगैरे सर्व सास त्याच्या पुढे आणून ठेवला. मग गोरक्षनाथाने गंधर्व प्रयोग मंत्र म्हणून भस्म कपाळावर लावले व ते चोहीकडे फेकून गावयास बसला. तेव्हा झाडे, पाषाण ही सुद्धा सुस्वर गायन करू लागली व वाद्य वाजू लागले. हा चमत्कार पाहून कलिंगेने तोंडात बोट घातले. तेव्हा तो त्या वेळी शंकरासारखाच भासू लागला. जो मनुष्य झाडे, दगड यांच्यापासून गंधर्वाप्रमाणे सुस्वर गायन करवित आहे त्याला स्वतः उत्तम गाता वाजवता येत असेल यात आश्चर्य कोणते? त्याच्या अंगचा गुण पाहून तिला अत्यानंद झाला व आपण त्याच्या संगतीत राहण्याचा निश्चय करून ती त्यास म्हणाली, महाराज गुणनिधे, आपल्यापुढे माझी काही प्रतिज्ञा चालवायची नाही असे बोलून ती त्याच्या बद्दल सर्व विचारपूस करू लागली. तेव्हा गोरक्षनाथ गहन विचारात पडला. त्याने तिला नाव न सांगण्याचा बेत केला, कारण त्याच्या पुढील कार्यभाग साधवयासाठी याला नाव गुप्त ठेवायचे पाहिजे होते. यास्तव त्याने तिला पूर्वडाम असे आपले नाव सांगितले. मग तिने तुमच्या मनात कोणता हेतू आहे म्हणून विचारले. त्यावर तो म्हणाला, विषय सुखाविषयी मी अगदी अज्ञानी आहे व ते मला नको, पण पोटाला मात्र एक वेळ घातलीच जा. ह्या वाचून माझी दुसरी काहीच इच्छा नाही. गोरक्षनाथाचे भाषण ऐकून कलिंगा म्हणाली, महाराज आपण म्हणता त्याचप्रमाणे तजवीज होईल, पण मुख्य अडचण अशी आहे की तुमच्या मनात स्त्रीराज्यात जावयाचे आहे, पण त्या देशात पुरुषाचे जाणे होत नाही. ते ऐकून पुरुष तेथे न जाण्याचे कारण गोरक्षाने तिला विचारले. तेव्हा ती म्हणाली, मारुतीच्या भूपकाराच्या योगाने सर्व स्त्रिया गरोदर होतात. त्यात पुरुषाचा गर्भ मरतो व स्त्रियांचा जगतो. कोणी मोठा पुरुष का जाईना तो तेथे मरावयाचाच. यास्तव तेथे तुमचा कसा निभाव लागेल ह्याला मला मोठा संशय आहे. तेव्हा गोरक्षनाथ म्हणाला, मारुती मला काय करणार आहे? त्याच्या भुभुक्कारापासून मला काही एक इजा होणार नाही. तू हा संशय मनात अजिबात आणू नकोस असे बोलून तो तेथे उठला व मग कलिंगा रथात बसल्यावर गोरक्षनाथ तिच्या सारथी झाला व त्याने घोड्याचे दोर हातात घेतले. प्रथमारंभ त्याने वज्रास्त्र, स्पर्शास्त्र, मोहनास्त्र व नागास्त्र याची योजना केली. त्याने त्यास बिनहरकत स्त्रीराज्यात प्रवेश करता आला. पुढे अस्तन्मात झाल्यामुळे ते चिन्नपटन गावी वस्तीस राहिले. तेथे भोजन झाल्यानंतर सर्वांनी शयन केले. नंतर सुमारे प्रहर रात्रीस अंधार नाहीसा होऊन स्वच्छ चांदणे पडले. इकडे मारुती सेतुबंद रामेश्वराहून स्त्रीराज्यात जावयास निघाला. तो सीमेवर येताच गोरक्षनाथाने भारून ठेवलेले 4 अस्त्रासातून प्रथम वज्रास्त्र येऊन उदरात बसले. एवढा वज्रशरीर मारुती पण त्या अस्त्राच्या झपाट्यासारखा मूर्छित होऊन धाडकन जमिनीवर पडला. तेव्हा सर्पास्त्राने त्यास जमिनीवर खिळवून टाकले.
जेणेकरून त्यास हालता चालता येईना. त्यानंतर मोहिनी अस्त्राचा मल बसवला. शेवटी नागास्त्रांमुळे प्रत्यक्ष शेषनाग येऊन त्यास वेढा घेऊन बसले. नागास्त्राच्या वेष्टनाने मारुती फारच विकल होऊन पडला. अशा 4 अस्त्रांचा त्याच्यावर मारा झाल्याने त्याचे काही चालनासे झाले. तो काही वेळाने मरणोन्मुख झाला व आपण आता वाचत नाही असे त्यास वाटू लागले. तो वारंवार सावध होई व बेशुद्ध पडे. आता सायंकाळी श्रीरामाचे स्मरण करावे असा विचार करून त्याने श्रीरामचंद्राचे स्तवन केले. त्यामुळे श्रीराम तत्काळ धावून गेले व मारुतीची ती कठीण अवस्था पाहून त्यांना कळवळा आला. मग रामाने पाकशासन अस्त्राच्या योगाने वज्रास्त्र काढून घेतले. विभक्तास्त्राच्या योगाने सर्पास्त्राचाही निवारण केले व शेषास काढून मोहिनी अस्त्राचाही निवारण करून रामाने मारुतीस त्या संकटातून सोडवले. मग मारुती सावध होऊन रामाच्या पाया पडला. हात जोडून म्हणाला की रामा, अशी प्राण घेणारी ही प्रखर अस्त्रे आहेत. आज माझा प्राण गेलाच होता, पण तू धावत येऊन मला जीवदान दिलेस म्हणून वाचलो. प्रभो, तुझे उपकार माझ्याने कदापि फिटायचे नाहीत. असे म्हणून मारुती रामाच्या पाया पडला. त्यास रामाने पोटाशी धरले व असा तुला हात दाखविणारा शत्रू कोण आहे म्हणून विचारले. तेव्हा मारुती म्हणाला, सांप्रतक काळी माझ्याशी शिरजोरपणा दाखविणारा क्षत्रिय कोणी राहिला नाही, परंतु नाथपंथांचे लोक तूर्त प्रबळ झाले आहेत. त्या 9 नाथांपैकी कोणी तेथे आला असावा. आजकाल ते अजिंक्य असून पृथ्वीवर निर्धास्तपणे संचार करीत आहेत. ते मारुतीचे भाषण ऐकून रामाने त्यास सांगितले, नाथपंथांचे लोक हल्ली प्रबळ झाले असून ते अनिवार्य आहेत, परंतु ते माझे पूर्ण भक्त आहेत व माझी त्याजवर पूर्ण कृपा आहे. यास्तवर तू आपल्या बळाचा अभिमान मिरवून त्यांच्या वाटेत जाऊ नकोस. असा मारुतीला बोध करून कोणत्या नाथाने हे कृत्य म्हणून अंतर्दृष्टीने पाहिल्यानंतर हे गोरक्षनाथाने असे रामाच्या ध्यानात आले. मग मारुतीला रामाने सांगितले की हरिनारायणाचा अवतार जो गोरक्षनाथ तो आला आहे व हा प्रताप त्याचाच आहे. मग मारुतीने रामाला सांगितले, त्याने हे संधान करून श्रीराज्यात संचार केला आहे. त्याच्या दर्शनात चलावे. त्याची भेट घेऊन मला त्याच्यापासून एक मोठे कार्य करून घ्यायचे आहे. हे ऐकून त्याच्याशी तुझे असे कोणते काम आहे म्हणून रामाने विचारले असता मारुतीने मच्छिंद्रनाथाची मुळारंभापासून सर्व हकीकत सांगितली. नंतर तो म्हणाला, त्या मच्छिंद्रनाथास हा गोरक्ष आता घेऊन जाईल. यास्तव त्यास गोडगोड बोलून अनुकूल करून घ्यावे म्हणून तो त्यास नेणार नाही. तेव्हा रामाने म्हणले, चल, तुझे काम आहे यास्तव मीही युक्तिप्रयुक्तीच्या 2 गोष्टी सांगेन व होईल तितकी खटपट करेन. असे बोलून 2 जण निघाले. ते मध्यरात्रीच्या सुमारास चिन्नापटणास जाऊन पोचले. त्यावेळी सर्वत्र समासूम झाली होती. हे दोघे ब्राह्मणांचे रूप घेऊन गोरक्षनाथाजवळ गेले. त्यावेळेस तो निवांत ध्यान करीत बसला होता. त्यास नमस्कार करून ते दोघेजण त्याच्याजवळ बसले. मग आम्ही षडशास्त्री ब्राह्मण आहोत असे बोलून गोरक्षनाथाची पुष्कळ स्तुती करू लागले. नंतर आमच्या मनात एक हेतू आहे, तो पूर्ण करावा असे मारुतीचे भाषण ऐकून कोणते काम आहे ते कळवावे म्हणून गोरक्षनाथाने त्यास विचारले. त्यावेळेस ते म्हणाले, मी कार्य करून देतो असा प्रथम भरवसा देऊन वचन द्या, म्हणजे आमचा हेतू सांगू. हे ऐकून गोरक्षनाथाने मनात आणले की हे मजपाशी काय मागणार आहेत. शिंगी, सारंगी, कुबडी, फावडी, शैली, भोपळा ही काय ती संपत्ती आमच्याजवळ आहे. ह्या वाचून आमच्यापाशी तर काही नाही. असे असता हे आमच्या जवळ काय मागणार न कळे. असा विचार करीत असता दुसराही एक विचार त्याच्या मनात आला. आता मध्यरात्र उलटून गेली असता यावेळी या स्त्रीराज्यात पुरुष आले कसे, तर हे सहसा मनुष्य नसावे, कोणीतरी स्वर्गात राहणारे देव असावे. अशी त्यांच्याबद्दल अटकळ करून मग त्यांच्या कामाबद्दल विचार करून पाहू. तो काहीच त्याच्या लक्षात येईना. मग आपण ज्या कामासाठी आलो त्याखेरीज कडून त्याचे म्हणणे कबूल राहण्यास हरकत नाही. असा विचार करून तो त्यांना म्हणाला, महाराज, आपण विप्र म्हणता, पण येथे येण्याची त्यांची छाती नाही. तरी आपण कोण आहात हे मला प्रथम सांगा. असे बोलून त्याने लीनतेने त्यांच्या पायावर मस्तक ठेवले. तेव्हा आता ओळख द्यावी असा रामाने विचार केला. त्यास मारुतीचाही रुकार मिळाला. मग रामाने आपले स्वरूप प्रगट करून त्यास पोटाशी धरून मच्छिंद्रनाथास न नेण्याबद्दलचा मारुतीचा हेतू त्यास कळविला. मग मारुतीने मैनाकिनीला वचन दिले म्हणून तू त्याला नेऊ नये, हा त्याचा हेतू तू पूर्ण कर म्हणून कळविले. तेव्हा गोरक्षनाथ म्हणाला, आम्ही योगी, आम्हास हे कर्म अनुचित होय. यास्तव हे वगळून दुसरे पाहिजे ते मागा मी देतो, पण यापुढे मच्छिंद्रनाथास येथे ठेवणार नाही हे खचित. आपण या बाबतीत मला अगदी भीड घालू नका. गोरक्षनाथाने धडकावून उत्तर दिले.
तेव्हा मारुतीस राग येऊन तो युद्ध करण्यास तयार झाला. ते पाहून रामाने मारुतीचे सांत्वन करून त्या दोघांमध्ये होणारा तंटा मिटवून गोरक्षनाथास पोटाशी धरले. गोरक्षनाथ रामाच्या पाया पडला. नंतर श्रीराम व मारुती आपल्या आपल्या स्थानी गेले. असा होता अध्याय 19.